चौकार. बॅटिंग करणाऱ्या टीमचा या बॉलवरती देखील नजाकत बारा फटका. बॉल थांबत नाहीये. स्क्वेअर लक्षात डोक्यावरून बॉलला फेकवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खांडपे गावामध्ये बॉल जातोय. मधून धमाका फोडणारा षटकार. चला टीम मीटिंग नको मैदानावरती. या दरम्यान आदरणीय भरतजी थोरवे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या एवन जोडी चषकामध्ये खरं तर त्यांचे समवेत जगदीश दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या बॉलवरती देखील आक्रमण केलं जाते पण बॉल थांबत नाहीये. समालोचन कक्षाला गवसणी घातलीये. आता सगळेजण विचारात पडले असेल की गोलंदाज करतायत की काय, नक्की करतायत काय, मैदानावरती चाललंय काय सूरज. असं वाटतंय की दोन्ही बॅट्समन मैदानावरती षटकार चौकारांचे व्यापारी झालेत. बॉल थांबत नाहीये. बॉल तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. थँक्यू. दरम्यान आपण पाहतोय मंचावरती पुनश्च आगमन होतंय आदरणीय उत्तमदादा देशमुख यांचं. खरं म्हणायला गेलं तर आजच्या या लॉर्ड्समध्ये खास करून 111 उमरोली टीमला त्यांनी पुरस्कृत केलं आहे आणि आजच्या लॉर्ड्समध्ये ती तिसरी मॅच आपल्या भेटीला जरूर येईल. 111 उमरोली टीम उत्तमदादा देशमुख यांनी पुरस्कृत केली आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना देखील 111 माहुल कोलेवाडा या नावाने खेळणारे अर्थातच मंगेश वैद्यचा संघ. या बॉलवरती देखील आक्रमण केलं जात. बॅक टू बॅक तिसरा षटकार. उद्या जोरदार टाय या बॅट्समन साठी.